गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण 13व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. 5व्या किंवा 4थ्या, डिपेंडिंग अपॉन विच वर्शन ऑफ द गीता यू आर रीडिंग. सो इफ द फर्स्ट वर्स हॅपन्स टू बी अर्जुन उवाच, तर आपले 5 श्लोक झालेत. इफ फर्स्ट श्लोक हॅपन्स टू बी श्री भगवान उवाच, देन आपले 4 श्लोक झालेत. आणि आपल्याकडे 4 ज्या चीट शीट्स आहेत त्यापैकी अर्ध्यामध्ये हे आणि अर्ध्यामध्ये ते आहे, त्यामुळे आपण दोन्हींच्या आधाराने पुढे चाललोय. सो वी जस्ट वॉन्ट टू अंडरस्टँड व्हॉट भगवान इज ट्राईंग टू टेल अस, रादर दॅन अननेसेसरीली गेटिंग इन टू द आर्ग्युमेंट की हे बरोबर आहे की ते बरोबर आहे. अर्जुनाने विचारलं होतं किंवा नाही, पण अर्जुनाच्या मनातला प्रश्न तर भगवंताला माहिती होता, तर त्यांनी तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी सुद्धा आपण पुष्कळ वेळा बघितलं की अनेक प्रश्न जे गीतेमध्ये नाही आहेत ते प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या तोंडी घातलेले आहेत, किंवा अर्जुनाच्या मनात काय चाललेलं आहे हे व्यासदेवांनी जितक्या विस्तृतपणे सांगितलेलं नाहीये तितक्या विस्ताराने ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलंय. कारण की अर्जुन इज ओनली अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल ऑफ अस. आपल्यामध्येच जेव्हा मोह असतो किंवा आपल्यामध्येच जेव्हा कन्फ्युजन असतं आपल्या मनामध्ये, व्हेन देर इज अ कन्फ्युजन इन अवर माइंड, तेव्हा आपली जी मनस्थिती असते त्या मनस्थितीला अर्जुन असं नाव आहे. तर अशा प्रकारच्या अर्जुनाच्या मनामध्ये अनेक प्रश्न नेहमीच येतात. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गीतेमध्ये जेवढी व्यासदेवांनी लिहून ठेवलेली नसतील तेवढी ज्ञानेश्वरांनी लिहिली, आणि त्याच्यापेक्षा जास्त उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. कारण की आजचा जो काळ आहे त्या काळामध्ये ज्या ज्या वस्तू आपल्याला दिसतात किंवा जी जी उपकरणं आहेत किंवा जे जे तंत्रज्ञान आहे त्या सगळ्या गोष्टी तेव्हा नव्हत्या. त्यामुळे तशी उदाहरणं तेव्हा व्यासदेवांना म्हणा किंवा ज्ञानदेवांना सुचूच नसू शकली. आत्ता ह्या जगामध्ये, आपल्या जगामध्ये, आजच्या जीवनामध्ये काय काय घडतंय त्याच्या उदाहरणातून आपल्याला व्यासदेवांनी किंवा ज्ञानदेवांनी जे सांगितलंय ते समजून घ्यायची गरज आहे. सो दॅट इज व्हॉट वी आर ट्राईंग टू डू. सो लेट्स गो टू द नेक्स्ट श्लोक 13.6. सो पहिलं we will look at what Prabhupada has to say. So we'll go to the Prabhupada version first, chapter 13. आणि प्रभुपादांनी 6 आणि 7 दोन्ही एकत्र घेतले, त्यामुळे आपण 6 आणि 7 एकत्रच येऊ. हाऊस दॅट? महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहरतम. याचा अर्थ काय मला काही माहित नाही. सो विल ट्राय टू फिगर आउट याचा अर्थ काय. इंग्रजीमध्ये आपल्याला प्रभुपाद सांगतात की द 5 ग्रेट एलिमेंट्स, फॉल्स इगो, इंटेलिजन्स, द अनमॅनिफेस्टेड, द 10 सेन्सेस अँड द माइंड, the 5 sense objects, desire, hatred, happiness, distress, the aggregate, the life symptoms and convictions. All these are considered in summary to be the field of activities and its interactions. म्हणजे जे क्षेत्र आहे, क्षेत्र म्हणजे the world of experience. That entire world of experience is divided into as if all of these different things. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमी दिसतात आणि आपण त्या सगळ्या गोष्टी बघत असतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपल्याला शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे की आपण जे आपल्याला माहिती आहे, जे आपल्याला समजलेलं आहे तिथपासून सुरुवात करतो आणि मग एक 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 पायरी समोर 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 जातो. ठीक आहे. तर जे माहिती आहे, काय माहिती आहे, आपल्याला हे जग माहिती आहे असं आपल्याला वाटतं. आपल्याला जे सगळं डोळ्यांनी दिसतंय त्याचं वर्णन पहिले करून सांगितलंय की हे जग म्हणजे हे असं आहे, आणि या जगाबद्दल आपली जी रिॲक्शन आहे, आपण त्याच्याकडे कसं बघतो
त्यानुसार ठरत असतं की ते जग कसं आहे. तर ते जर बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला तर आपल्याला जग जसं आहे तसं दिसेल. सध्या तर आपण आपल्या डोळ्यावर जो चष्मा घातलेला आहे त्या चष्म्याच्या रंगातून बघतोय सगळं जग. तर माझ्या डोळ्यावर समजा रागद्वेषाचा, कामक्रोधाचा चष्मा असेल तर मला सगळं जग जे आहे ते तशा प्रकारे दिसेल, नाही? तर त्याचं खरं स्वरूप काय आहे ते आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतायत भगवान इथे. सो लेट मी शेअर दी अदर स्क्रीन नाव. नेक्स्ट विल लुक ॲट विनोबांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल. विनोबा म्हणतात की पंचभूते अहंकार, बुद्धी अव्यक्त मूळ जे, इंद्रिये अकरा त्यास, खेचिते अर्थ पंचक, इच्छा द्वेष सुखे दुःखे, धृतिसंघात चेतना, विकारयुक्त हे क्षेत्र, थोड्यात तुझ बोलिलो. तर आता हे क्षेत्र जे आहे याचं सारांशात वर्णन केलेलं आहे ह्या दोन श्लोकांमध्ये की पंचभूत अहंकार. पंचभूत म्हणजे पंचमहाभूत, म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. ओके, सो ही पाच महाभूत. त्यानंतर अहंकार म्हणजे आपली जी स्वतःबद्दलची वेगळेपणाची भावना असते ती. बुद्धी म्हणजे अवर फॅकल्टी ऑफ डिस्क्रिमिनेशन. अव्यक्त मूळ जे, अव्यक्त मूळ जे म्हणजे आपल्याला आपलं मूळ काय आहे ते माहितीच नाही आहे, ते अव्यक्त आहे. सो दी unmanifested basis on which we all exist. अव्यक्त मूळ जे, इंद्रिये अकरा त्यास. इंद्रिय अकरा कुठली आहेत? सो लेट अस सी इंद्रिय अकरा कुठली आहेत. सांगा बरं तुम्ही मला. आपण तर नेहमी ऐकतो की पाचच इंद्रिय आहेत. पाच इंद्रिय कुठली आहेत? कान आहे, तिथून ऐकू येतं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर त्वचेतनं स्पर्श होतो आपल्याला. त्यानंतर काय होतं? डोळ्याने दिसतं. त्यानंतर काय होतं? तोंडाने चव येते, जिभेने, आणि मग नाकाने गंध येतो. तर ही आहे पाच ज्ञानेंद्रिय. ठीक आहे. आणि पाच कर्मेंद्रिय आहेत. कर्मेंद्रिय कुठली आहेत? आपली ही जीभ जी आहे ती कर्मेंद्रिय पण आहे. जीभ ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. कर्मेंद्रिय का बरं आहे? कारण की बोलतोय ना आपण. सो बोलायला आपल्याला उपयोगी पडते म्हणून ते कर्मेंद्रिय पण आहे. त्यानंतर आपले हात आहे, आपण हाताने काहीतरी करू शकतो, है ना, कर्मेंद्रिय आहेत. त्यानंतर वी हॅव एक्सक्रिटरी ऑर्गन्स, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, ते आर कर्मेंद्रिय. त्याच्याने आपण शरीरातला कचरा फेकून देतो, राईट. सो ही कर्मेंद्रिय आहेत. तर पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय. मी पाचवं एक कर्मेंद्रिय विसरलोय, तर कोणीतरी सांगू शकेल मला? हात आणि पाय दोन आहेत, राईट. सो आपली जीभ आहे, हात आहे, पाय आहे, नंतर एक्सक्रिटरी सिस्टम आहे आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. ह्या ही कर्मेंद्रिय आहेत आपली. त्या कर्मेंद्रियांनी आपण करतो काहीतरी, वी डू समथिंग. तर ही 10 इंद्रिय झाली. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मन हे आपलं सटल इंद्रिय आहे, सूक्ष्म. तर ही 11 इंद्रिय आहेत. ठीक आहे. तर 11 इंद्रिय. आणि मग खेचिते अर्थपंचक. अर्थपंचक म्हणजे हा आपला सगळा जो पंचमहाभूतांचा जो खेळ चाललेला आहे, किंवा प्रपंच जो आहे. प्रपंच म्हणजे पाचही पंचमहाभूतांपासून जी सृष्टी तयार झालेली आहे तिच्याकडे आपण आकर्षित होतो, किंवा ती आपल्याकडे आकर्षित होते. आपल्याला असं वाटतं की ती आपल्याकडे आकर्षित होते. आपल्याला असं वाटतं की जगाने आपल्याला धरून ठेवलेलं आहे, पण असं नाही, आपण जगाला धरून ठेवलेलं आहे. इच्छा द्वेष सुखे दुःखे, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इच्छा म्हणजे वी हॅव अवर डिझायर, द्वेष म्हणजे वी हॅव हेट्रेड, सुख आणि दुःख सगळ्यांना माहिती आहे. धृती, संघात, चेतना, ह्या सगळ्यांना धरून चेतना आहे. चेतना म्हणजे द लाईफ प्रिन्सिपल विदिन अस. विकारयुक्त हे क्षेत्र, थोड्यात तुझं बोलिलो. हे सगळं जे क्षेत्र आहे ते विकारयुक्त आहे. विकार म्हणजे काय आहे? की इट इज गोइंग टू चेंज. विकार मीन्स समथिंग दॅट इज सब्जेक्ट टू चेंज. ज्याच्यामध्ये विकार होतो. इट इज सब्जेक्ट टू चेंज ॲट ऑल टाइम्स. इनफॅक्ट एव्हरी मोमेंट इट चेंजेस. म्हणून ते विकारयुक्त आहे. तर आता ह्या विकारयुक्त क्षेत्रामध्ये किंवा सृष्टीमध्ये आपण विकार होऊ नये अशी अपेक्षा केली तर आपली अपेक्षाच चुकीची आहे. म्हणजे आपण समजा अग्नीला हात लावला किंवा एखाद्या गरम वस्तूला हात लावला,
तर आपला हात भाजणार नाही अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण की आपण निसर्गाचे नियम समजलेलोच नाहीये. वी हॅव नॉट अंडरस्टूड द लॉज ऑफ नेचर एट ऑल. सो वी हॅव नॉट अंडरस्टूड नेचर. आपल्याला समजा सृष्टी कायमस्वरूपी तशीच राहू शकत नाही हे कळलेलं असलं, तर ती राहावी अशी अपेक्षा आपण करणारच नाही ना. विचार करून बघा. आपल्याला असं वाटतं की आपल्या बाजूचं जग जसं आहे तसं राहावं. तसं नाही राहू शकत. तुमचं शरीर सुद्धा जसं आहे तसं नाही राहू शकत. म्हणजे समजा मी म्हटलं की आता मी शांत बसतो आणि अजिबात कुठलीही हालचाल करत नाही, इन्क्लुडिंग श्वासोच्छवास. श्वासोच्छवास सुद्धा हालचालच आहे, नाही का? तर समजा मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला समजा सृष्टी जशी आहे तशी ठेवण्याची किंवा अनुभव करण्याची जर इच्छा असेल, तर तुम्ही एक 2-3 मिनिट श्वास न घेता राहा. म्हणजे काय होईल? म्हणजे ही मनातली जी खोळी इच्छा आहे ना, की सृष्टी बदलू नये, ती इच्छा नाहीशी होईल. कारण की तुम्हीच नाही राहणार. नाही? तर खोळ्या कल्पना जर आपल्या डोक्यामध्ये येत असल्या, इच्छा कशा खोळ्या असतात? त्याचं एक उदाहरण आमचे स्वामीजी नेहमी देतात, की एक राजाचा राजपुत्र होता. तो राजपुत्र सारखा रडत होता. भ्या, 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 भ्या करत रडत होता. तर राजांनी विचारलं त्याला, की "कशाला रडतोय तू?" त्याचे जे कोणी केअरटेकर असतील, बेबी-सिटर, त्यांच्याच्यानी तो सांभाळत नव्हता. शेवटी हे सगळं प्रकरण राजाकडे आलं. तर राजाने विचारलं, "काय झालं तुला?" तर तो म्हणे, की "मला म्हैस पाहिजे." "भ्या, मला भ्या, 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 मला म्हैस पाहिजे." तर राजा म्हटलं, की "ह्याच्यात काय कठीण आहे?" म्हणे, "आता राजपुत्र आहे, तुम्ही त्याला बाहेरून आणून एक म्हैस घेऊन या." म्हणे, "काय प्रॉब्लेम आहे?" घेऊन आला म्हैस त्याच्यासाठी. राजाने म्हटल्यानंतर आता कोणा नाही म्हणायची कोणाची इच्छा आहे, कोणाची हिंमत आहे. जाऊन म्हैस घेऊन आले. तर तरीसुद्धा हा राजपुत्र छोटा मुलगा होता. रडायला लागला पुन्हा. छोटं मुलं हट्ट, काही पण हट्ट करे. भ्या, 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 भ्या. तर मग आता काय? त्यामुळे त्या म्हशीला आता चारा घालायला पाहिजे. तर ठीक आहे. चाऱ्याची व्यवस्था होते. चारा आणला जातो. चारा खाते ती म्हैस. पुन्हा तो रडायला लागतो. आता कशाला रडतोय? तर म्हणे आता तिचं मला दूध पाहिजे. आता दूध काढायला काय प्रॉब्लेम आहे का? सांगतात लोकांना, "काढा दूध, द्या म्हणे याला आता." तर दूध काढलं जातं, दिलं जातं. पुन्हा रडतो हा राजपुत्र. आता कशाला रडतोय? त्यामुळे आता हे पुन्हा दूध परत टाका त्याच्यामध्ये. तर राजा डोक्याला हात लावतो. तो म्हणतो, की ह्याला एक कानाखाली लावा आणि त्याला घेऊन जा तिकडे. म्हणजे आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतात ना, त्या इतक्या ॲब्सर्ड असतात कधी-कधी. तर सगळ्यात जी आपली ॲब्सर्ड इच्छा आहे ती ही, की हे जे सगळं जग मला दिसतंय, ते सगळंच्या सगळं जग जसं आहे तसं राहावं नेहमी कायमस्वरूपी. ॲब्सर्ड इच्छा आहे ती. म्हशीचं दूध काढल्यानंतर पुन्हा म्हशीमध्ये टाकण्यासारखी, नाही? तर समजा अशी इच्छा आपल्या मनात असेल, तर आपल्याला भगवान कृष्ण पण वाचवू नाही शकत. नोबडी कॅन फुलफिल सच ए क्रेझी आणि ॲब्सर्ड डिझायर. ठीक आहे ना? तर ही ॲब्सर्ड डिझायर कशामुळे निर्माण होते? ही ॲब्सर्ड डिझायर निर्माण होते कारण की आपण जगाचं स्वरूप काय आहे हे समजलेलंच नाहीये. म्हणून आपल्याला ही अशी इच्छा होते. तर ह्या कॉन्स्टंटली चेंजिंग जगाचं स्वरूप जे आहे, ते हे असं आहे. पहिले आपल्याला जे आहे ते समजावून सांगितलं जातं आणि मग नंतर आपल्याला समजावून सांगितलं जाईल, की जे दिसतंय ते सगळं आभासात्मक आहे. धिस इज व्हॉट वी वांट टू लर्न. लेट्स सी व्हॉट अवर ब्रदर किशोर कुलकर्णी हॅज टू से. मुक्त छंदामध्ये म्हणतात, महाभूते अहंकार, तसेच बुद्धी अक्षर, इंद्रिये असती 10 व 5 विषय पहा. द्वेष, सुख-दुःख, कामना, संघात, धृती व चेतना, सर्व मिळूनी क्षेत्र बनत, तुझसी सांगितले संक्षिप्त. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, अहंकार बुद्धी महातत्व जाण, तशी 5 भूते ही आणि महान.
मनासोबती इंद्रिये पाच पाच, जया ज्ञान हो विषयांचे ही पाच. नंतरच्या श्लोकामध्ये म्हणतात की सुखे सुखे आणि दुःखे व इच्छा अनिच्छा, तसे धैर्य चैतन्य संघात यांचा. शरीरास तैसे विकारासी स्रोत, म्हणावे असे अर्जुना जाण सार्थ. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एक एक करत तर बघितलंच आहेत, आणि ह्या सगळ्यांचा जो संघ आहे, संघात त्याच्यामध्ये जी चेतना आहे, ते सगळंच्या सगळं मिळून हे क्षेत्र जे आहे ते तयार होतं. याच्यामध्ये चेतना देखील क्षेत्रामध्ये सम्मिलित आहे. विचार करा की तुम्ही चेतना जी आहे ती चेतना काय आहे. दॅट चेतना, द वे वी कॅन अंडरस्टँड फ्रॉम दिस श्लोक, इज चिदाभास, म्हणजे द रिफ्लेक्शन ऑर द रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. दॅट इज द चेतना. त्याच्या पलीकडे शुद्ध चैतन्य. शुद्ध चैतन्य इज दी रिअल कॉन्शियसनेस. ते आपलं खरं स्वरूप आहे. परंतु आपण स्वतःला जेव्हा जीव मानतो तेव्हा ते चैतन्य पंचकोशांमधून जेव्हा प्रगट होतं तेव्हा चेतन दिसतं. तर ती जी चेतना आहे, दॅट चेतना इज कॉल्ड चिदाभास. सो इट्स द रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं ना की मी वेगळा जीव आहे, मला वेगळं समजतं, तुम्हाला वेगळं समजतं. सो दिस सेपरेट, individualized, sentient entity called the Jiva exhibits what is called the Chetana, which is the reflected consciousness. It's not the original consciousness. तर ही देखील जे प्रकाशित करतं तत्व त्याला चैतन्य म्हणतात, आणि ते चैतन्य म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे. तर आपण तितक्या खोलपर्यंत गेलोच नाही अजूनपर्यंत. आपण सध्या तर जगाच्या वस्तूंमध्ये अडकलेलो आहे की मला आज आज लंचला काय आहे माझा मेन्यू, किंवा आता मला कुठले कपडे घ्यायचे आहेत, किंवा आता उन्हाळा सुरू झाला तर देन आय हॅव टू हॅव समर वॉर्डरोब. माझा विंटर वॉर्डरोब आपण काढून टाकला. आता काढून टाकणार म्हणजे आता नाहीच आहे आपल्याकडे, आपण वापरणार नाही 6 महिने. किंवा आपलं वजन जर कमी झालं असेल किंवा होणार असेल पुढच्या 6 महिन्यात, तर मग आपल्याला हे तसंही उपयोगाचं नाही, मग नवीन घ्यायला लागेल. असं सगळं होईल नाही. So let us see what Nanddev Maharaj has to say about this whole thing. We'll get back to our cheat sheet once again. सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये 5वा श्लोक काय म्हणतात. 5 महाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त मूल प्रकृती, 10 इंद्रिय, 11वं मन, आणि इंद्रियांना गोचर असे शब्दादी 10 विषय. इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम, संघातच चेतना, धृती, हा 6वा अध्याय, 6वा श्लोक ज्ञानदेव महाराजांनी सुद्धा इथे एकत्रच घेतलाय. त्यामुळे व्हॉट ज्ञानदेव महाराज इज डुईंग और व्हॉट प्रभुपाद हॅज डन, इट्स ऑल कन्सिस्टंट, राईट. हे दोन्ही श्लोक एकत्र घेऊन सृष्टी किंवा क्षेत्र म्हणजे काय हे आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, राईट. इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धैर्य आणि संघात हे विकारांसह क्षेत्र आहे असं संक्षेपाने सांगितलंय. तरी महाभूत पंचकू आणि अहंकारू एकू, बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा. तर 5 महाभूतांचा समुदाय आणि एक अहंकार, बुद्धी अव्यक्त, 10 इंद्रियांचा समुदाय, मन आणि काही एकू, विषयांचा दशकू, सुख दुःख द्वेषू संघात इच्छा, आणखी एक मन, 10 विषयांचा समुदाय, सुख दुःख द्वेष संघात आणि इच्छा. संघात म्हणजे द टोटॅलिटी, ह्या सगळ्यांचा संघ, एक संघ. आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची. याप्रमाणे तुला सर्व क्षेत्र स्पष्ट सांगितलं. आता महाभूते कवणे, कवण विषयो कैसी करणे, हे वेगळालेपणे एक एक सांगो. आता महाभूत कोणती आणि विषय कोणते ते एक एक निरनिराळ्या सांगतो. तरी पृथ्वी आपतेज वायू व्योम ये तुझ सांगितली बुझ महाभूते 5. तर पृथ्वी जल अग्नी वायू आकाश ही तुला सांगितली ती पंचमहाभूत आहेत असं समज. आपण आत्ताच बोललो त्याच्याबद्दल, राईट. आणि जागतीये दशे, स्वप्न लपाले असे ना तरी अवसे चंद्र गुढू. आणि जागृतावस्थेत स्वप्न जसं लीन असतं,
अथवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो तसं काय, नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी, का न फुलता कळिकी आमोदू जैसा. अथवा लहान बालकांमध्ये तारुण्य जसं गुप्त असतं, अथवा न उमललेल्या कळीत जसा सुवास गुप्त असतो, किंबहुना काष्टी वनी जेवी किरीटी तेवी प्रकृतीच्या पोटी गोप्यू जो असे. फार काय सांगावं अर्जुना, लाकडामध्ये अग्नी जसा गुप्त असतो त्याचप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो अहंकार गुप्त असतो, जैसा ज्वरू धातुगतू अपथ्याचे मिष पाहतू, मग जालिया आतू बाहेरी व्यापी. ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमध्ये गुप्त असलेला ज्वर म्हणजे हाडी ज्वर प्रगत होण्याकरता कुपथ्याच्या निमित्ताची वाट बघत असतो, आणि मग कुपथ्य झाल्याबरोबर तो ज्वर शरीराला जसा आतून बाहेरून व्यापून टाकतो. आता इथे उदाहरण काय दिलं जात आहे, तुम्ही जरा विचार करा थोडासा याच्याबद्दल. त्यांनी जी ग्रोस सृष्टी आहे तिचं तर 2-3 ओव्यांमध्ये निपटवून टाकलं सगळं. आणि नंतर आता हा जो सूक्ष्म अहंकार आहे त्याच्याबद्दल सगळं चिंतन सुरू आहे, की तो लपलेला असतो आणि तो जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा तो बाहेर निघतो. तर आपल्या शरीरामध्ये जर टॉक्सिक मटेरियल असलं म्हणजे आमविष, तर त्याच्यामुळे जो ज्वर होणार असतो ना, तर तो ज्वर जोपर्यंत ते आमविष ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये तयार नाही होत, जमा नाही होत, तोपर्यंत होत नाही. म्हणजे आपलं शरीर जे आहे ना, ते निसर्गाने बनवलेलं इतकं एक सुंदर यंत्र आहे, की ज्याच्यामध्ये पुष्कळ बफरिंग कपॅसिटी आहे, रेझिलियन्स आहे, सहन करण्याची शक्ती आहे. म्हणजे आपण आपल्या गाडीची किंवा स्कूटरची जितकी चांगली काळजी घेतो ना, त्याच्यापेक्षा कमी चांगली काळजी आपल्या शरीराची घेतो. आजपर्यंत तुमच्यापैकी कोणी कधी असा विचार केला आहे का, की माझ्या गाडीमध्ये अनलेडेड पेट्रोलच्या ऐवजी मी आज केरोसिन टाकणार आहे? स्वप्नात देखील तसा विचार येणार नाही आपल्या. कारण की ते जर केलं तर मग काय होईल? गाडीचा खटारा होईल ना, नाही का? चालेल काही अंतर कदाचित गाडी, परंतु त्या इंजिनच्या आतमध्ये अनेक प्रकारचा कचरा जमा होईल, असं होईल. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये समजा आपण अशा प्रकारचं इंधन घातलं की ज्यामुळे आमविष तयार होईल आणि उरेल आपल्या शरीरामध्ये, तर मग काय होईल? तयार होईल ना. मग शेवटी काय होईल की ते विष काढून टाकण्यासाठी शरीरामध्ये ज्वर निर्माण होईल. त्याचं जे सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे ते असं आहे पहा, की एव्हरी ऑर्गॅनिक मटेरियल इज पोटेन्शियली फूड फॉर समबडी. म्हणजे जे सेंद्रिय द्रव्य आहे ते सगळंच्या सगळं सेंद्रिय द्रव्य हे कुठल्या तरी जीवाचं अन्न आहे. ऑर्गॅनिक मटेरियल हॅपन्स टू बी फूड फॉर सम ऑर दी अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे कसं आहे की आपण जी वस्तू अन्न म्हणून ग्रहण करतो ना, त्याच्यातनं आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा भाग आपण काढून घेतो, आणि जो अनावश्यक भाग आहे तो भाग आपलं शरीर फेकून देतं. आणि मग जी वस्तू खाली पडते ती वस्तू इतर जीवांचं अन्न असतं. म्हणजे मी स्वतः वेस्ट मॅनेजमेंट किंवा वेस्ट वॉटर ट्रीटमेंट हे 2 विषय शिकलेलो आहे. त्यामुळे मला त्याच्यात माहिती आहे की ज्या वस्तूला आपण वेस्ट असं म्हणतो, कचरा, ती वस्तू जर सेंद्रिय असली म्हणजे ऑर्गॅनिक, तर त्या वस्तूवर जीवाणू म्हणजे मायक्रोब्स, सूक्ष्म जीवाणू, मायक्रोबियल ऑर्गॅनिझम्स, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स हे सगळेच्या सगळे त्याच्यावर जाऊन बसतात आणि त्याचं विघटन करतात, आणि मग शेवटी त्याची माती राहते. सो अशा प्रकारचं जे सेंद्रिय द्रव्य आहे ते सगळंच्या सगळं सेंद्रिय द्रव्य कुठल्या तरी जीवाचं अन्न असतं. तर आपण जे अन्न ग्रहण करू त्या अन्नाचा पूर्ण निचरा नाही केला, म्हणजे त्यातलं जे
सत्व आहे ते आपण स्वतःसाठी ठेवलं आणि जी वस्तू आपण आपल्या शरीरामध्ये सामावून घेऊ शकत नाही ती वस्तू शरीराने फेकून दिली. तर फेकून दिली गेली अशा वस्तूचं प्रमाण जितकं कमी असेल तितकं आपण शुद्ध इंधन आपल्या शरीरात घातलं असं होईल ना. सो इफ वी ॲड a fuel that does not contain any ash, that fuel will get burned completely without leaving any residue, any soot, any ash. असं असायला पाहिजे आयडियली, नाही? पण आपण तर अनलेडेड पेट्रोलच्या ऐवजी केरोसिन नाही, आपण दगडी कोळसा टाकतो. म्हणजे आपली गाडी पूर्णपणे जॅम होणार याची व्यवस्था करतो. मग त्याच्यानंतर भगवंत तरी काय करेल? जे उदाहरण आमचे स्वामीजी पण देतात किंवा मी पण देतो पुष्कळदा, की आपण पहिल्यांदी जसं आपल्याला सत्वमध्ये सांगितलं जातं की तुम्ही सॅलड्स खा, तुम्ही फळं खा, हं? त्याच्यानंतर तुम्ही शिजवलेलं अन्न खाऊ शकता. तर शिजवलेल्या अन्नामध्ये काय आहे आपल्याकडे आज? मी त्याचं नाव घेत नाही. ते खाल्लं आपण. त्याच्यानंतर खाण्याचा कार्यक्रम आपण करू शकतो. खाण्याचं कर्म जे आहे ना, ते आपण करू शकतो. त्याच्यावर आपला अधिकार आहे, पूर्ण अधिकार आहे. परंतु त्याचं जे फळ आहे, परिणाम, त्याच्यावर आपला काही अधिकार नाही. आपण जेवू शकतो, परंतु पचवण्याचं काम भगवंत करतात. सो डायजेशन हॅपन्स अकॉर्डिंग टू नॅचरल लॉ, आयदर डायजेशन ऑर इनडायजेशन. तर ते जर कर्म आपण जाणीवपूर्वक केलं तर पोटामध्ये कचरा जमा होणार नाही किंवा चुकीचं जर इंधन टाकलेलं नसेल तर मग समस्या नाही होणार. तेवढं सगळं पोट भरून झाल्यानंतर आपल्या पोटातला जो भगवंत असतो ना, त्याला म्हणतात वैश्वानर. तो असं म्हणतो की आता सगळं माझ्या अंगावर येऊन पडलेलं आहे, आता मी याला पचवतो. हं? तर असा सुटकेचा निश्वास आपल्या पोटातला भगवंत जेव्हा सोडतो तेव्हा त्याच्या डोक्यावर आपण आणखीन 1 किलोभर आईस्क्रीम टाकतो. आता उन्हाळा सुरू आहे ना, मस्त आणि अशा गोष्टी टाकतो. त्याच्यानंतर मग तो भगवंत म्हणतो की यू गो टू हेल. म्हणजे काय की आय विल शो यू व्हॉट हेल मीन्स. म्हणजे मग तुम्हाला ॲसिडिटी होते, तुम्हाला अपचन होतं, तुम्हाला पोटाला फुगारा येतो, तुम्हाला ढेकर येतो, नाहीतर आणखीन कुठून हवा निघते. सो अशा अनेक गोष्टी निघतात. सो यू कॅनॉट रिअली हेल्प इट. दॅट इज नॉट अंडर युअर कंट्रोल. व्हॉट इज अंडर युअर कंट्रोल? अंडर युअर कंट्रोल इज टू चूज व्हॉट, हाऊ मच अँड व्हेन टू इट. आपला पहिला नियम काय आहे? आपला पहिला नियम आहे की मला भूक लागल्याशिवाय जेवणार नाही. दुसरा नियम हा आहे की जे नैसर्गिक अन्न असेल त्या ऋतूनुसार माझ्या भुकेनुसार ते तेवढ्या प्रमाणात मी खाईन. हे मला कसं कळेल? मला ढेकर येईल. जेव्हा भूक लागेल तेव्हा मी खाणार. मला जेव्हा ढेकर येईल तेव्हा मी थांबणार. कधीपर्यंत थांबणार? पुन्हा भूक लागेपर्यंत, नाही? तर हा जर एवढा नियम आपण पाळला तर आपल्या शरीरामध्ये आमविष तयारच नाही होणार. आणि मग आपल्या शरीरामधला जो सुप्त ज्वर आहे ना, तो सुप्तच राहील, तो बाहेरच नाही निघणार. म्हणजे काय आहे की जर आपल्या मनातला अहंकार सुप्त असला ना तर संसार आणि प्रपंच निर्माणच नाही होणार. द वन हू इज डिव्हॉइड ऑफ एनी इगो, ही विल नेव्हर बी पर्टर्ब्ड. विचार करा, इतकी मोठी कथा सांगितली कशा करता? हा जो सुप्त ज्वर आहे आपल्या आतमधला, सूक्ष्म, सटल, तो बाहेर निघायची वाटच बघत असतो. त्याला जर तसं पोषक ॲटमॉस्फिअर मिळालं, इफ दॅट अहंकार गेट्स a conducive environment for the अहंकार, then it will manifest itself. तर ह्याच्यापासून आपल्याला वाचायचं आहे. वी वॉन्ट टू प्रोटेक्ट अवर सेल्स फ्रॉम दॅट. ठीक आहे. लेट्स गेट बॅक टू व्हॉट ज्ञानेश्वर महाराज इज टू से. फार काय सांगावं अर्जुना, लाकडामध्ये अग्नी जसा गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो अहंकार गुप्त असतो
ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमध्ये गुप्त असलेला ज्वर प्रगट होण्याकरता कुपथ्याच्या निमित्ताची वाट पाहत असतो, मग कुपथ्य झाल्याबरोबर तो ज्वर शरीराला जसा आतून बाहेरून व्यापून टाकतो. ज्वर म्हणजे ताप, फीवर. तैसी पाचा ही गाठी पडे, जई देहाकारू उघडे, तई नाचवी चहूकडे, जो तो अहंकारू गा. त्याप्रमाणे अर्जुना, पंचमहाभूतांची गाठ पडल्यावर म्हणजे पंचीकरण झाल्यावर ज्या वेळेस देहाचा आकार स्पष्ट होतो, त्यावेळेस देहाला चोहोकडे नाचवतो म्हणजे कर्म करण्यास लावतो, तो अहंकार होय. म्हणजे पाचही तत्व एकत्र आली तर त्याच्यामध्ये जर अहंकार निर्माण झाला, अहंकार कसा निर्माण होईल? अहंकार हा आहे की हाच देह मी आहे आणि इतर जे देह आहेत ते मी नाही आहे, हा अहंकार आहे. लहान मूल जे असतं ना, त्या लहान मुलाला आपल्या देहाविषयी न अहंता असते ना ममता असते. अहंता म्हणजे हे मी आहे, हा देह म्हणजे मी आहे, ही अहंता लहान बाळाला नसते. आणि ममता म्हणजे की हा देह माझा आहे, ही ममता आहे. अहंता इज द सेन्स ऑफ बिलॉंगिंग अँड ममता इज द सेन्स ऑफ ओनरशिप. आपल्याला असं वाटतं की हा देह म्हणजेच मी आहे आणि हा देह माझा आहे. हे त्या लहान मुलाला माहितीच नसतं. तर लहान मुलाला जेव्हा भूक लागते तेव्हा ते लहान मुलं आईला सांगतं की आई, राजूला भूक लागली, राजूला जेवायला दे. सो ही डझंट नो की हा राजू म्हणजे ह्या देहाला सगळेजण राजू म्हणतात, तेव्हा तो पण या देहाला राजूच म्हणतो. पण ही डझंट थिंक दॅट दॅट राजू आय एम. मग नंतर कुठे भयक्त काम? As we grow older, we start thinking, we start assuming, and we start claiming that this body I am. ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. If you think that this body I am, it's okay, because we are experiencing the world through this body, through the five senses that are given to us in this body. The problem begins when we start assuming mistakenly that only this body I am and that body I am not. याला म्हणतात अहंकार. So if we have that ahankar, the stronger our ahankar is, the more we will do something. तो अहंकार आपल्याला कर्म करायला लावतो. That ahankar also gives us the false notion of incompleteness. या अहंकारात तत्वामुळे आपल्याला असं वाटतं की आपण या देहापुरते मर्यादित आहोत, आपण ह्या जीवापुरते मर्यादित आहोत आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं आपण नाही आहोत. सो मी वर्सेस नॉट मी अशा प्रकारचा एक भ्रम आपल्या मनामध्ये तयार होतो. तर तो भ्रम चुकीचा आहे हे आपल्याला गीतेतनं शिकायचं आहे. पण जोपर्यंत तो भ्रम आहे आणि त्याच भ्रमामध्ये हे सगळं जग आहे. म्हणजे आता आपण जे आपलं हे सत्र सुरू होण्यापूर्वी बोलत होतो की सगळ्यांना जर असं वाटत असलं की हा देह म्हणजे मी आणि इतर देह म्हणजे मी नाही, असं प्रत्येकाला वाटतं, तर जस्ट बिकॉज द होल वर्ल्ड बिलीव्स दिस टू बी द केस, दॅट डज नॉट मीन इट इज द ट्रूथ. सगळं जग जर एखादी गोष्ट अमुक अशी आहे असं मानत असेल तर ते सत्य आहे असं तर नाही होऊ शकत, नाही. सो वी नीड टू फिगर आउट व्हॉट द ट्रूथ इज. अँड हाऊ कॅन वी फिगर आउट व्हॉट द ट्रूथ इज? We should figure out what the truth is by listening to those who have experienced the truth themselves. Why should we do it? Because that truth is going to liberate us. ते सत्य जेव्हा आपल्याला गवसेल तेव्हा आपल्या जीवनातून दुःख पूर्णपणे चाललं जाईल. द होल सॉरो फ्रॉम अवर life will simply disappear. Then what will happen? Nirankusha Trupti. So we will be happy at all times. How? For no reason. Why are you happy? That is just the way I am. हं? आमचे वडील आम्हाला सांगायचे कधी कधी एकदा गोष्ट, एखाद वेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये एक जण होता, त्याचा
चेहरा इतका रडका होता, त्याला समजा कोणी विचारलं ना की मियाँ रोते क्यों हो, सूरत ही ऐसी है. सूरत ही ऐसी आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही आनंदात का बरं आहात? आनंदात नसू तर कशात असू, आनंद हे आपलं खरं स्वरूप आहे. तर त्या स्वरूपाची जर ओळख पुसली गेली, त्या स्वरूपाचं जर विस्मरण झालं, तर दुःख होईल. पण जर त्या स्वरूपाची विस्मृती कधीच नाही झाली, आपल्याला जे काही आपलं नाव असेल ते आपलं नाव आहे अशी अवेअरनेस सारखी असते ना. झोपेत उठून जरी तुम्हाला कोणीतरी विचारलं की तुमचं काय नाव आहे, तुम्ही जे नाव असेल तुमचं दिलेलं ते तुम्ही सांगाल. नाही, इतक्या स्पष्टपणे मी शुद्ध चैतन्य आहे अशी जाणीव जर आपल्याला नेहमी राहू शकली, आणि त्यानंतर मग आपण जगामध्ये आपल्याला जी काही भूमिका वठवायची असेल ती आपण वठवू. तसं जर राहू शकलो तर किती चांगलं होईल. नाही, तर अशा प्रकारे समजा आपण राहिलो तर फार चांगली गोष्ट आहे. याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं का? एनीबडी वॉन्ट्स टू से एनिथिंग अबाउट दिस? इज दिस मेकिंग सेन्स? मिलिंदजी, आपण अनम्यूट केलं होतं स्वतःला. व यू वॉन्टेड टू से एनिथिंग? नाही नाही, काय नाही, जरा मी प्रॉब्लेम झाला होता म्हणून चुकून झालेला. सॉरी फॉर बरं दॅट. बरं, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. मला वाटलं तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे किंवा विचारायचं आहे तर आपण विचारू शकतो, त्याला हरकत काहीच नाही आहे. तर आत्तापर्यंत आपण जे काही बोललो, चिंतन केलं, शिरलं का आत? हे सगळं वर्ण केलं. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज टू से फर्दर. अहंकाराची गोष्ट काही विलक्षणच आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकाराची गोष्ट काही विलक्षणच आहे. ती अशी की अहंकार हा विशेष करून अज्ञानी पुरुषांच्या मागे लागत नाही, परंतु ज्ञानवाद पुरुषाचा नरड धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खायला लावतो. तो द वन हु इज अज्ञानी. अज्ञानी हा खरा शब्द आहे संस्कृत, आणि प्राकृत शब्द काय आहे? हं? अडाणी. ज्यांना अज्ञानी हे सगळं तोंडाने बोलता येत नाही ते अडाणी. अडाणी उद्योगपती अडाणी आहेत म्हणजे. असं आपण समजू शकतो, पण ते आपल्यापेक्षा पुष्कळ जास्त हुशार आहेत. तर भाषेचं कसं, इंग्रजीतला शब्द आहे की बास्टर्डायझेशन होतं, ओव्हर सिम्प्लिफिकेशन. त्याचं हे उदाहरण आहे की अज्ञानी शब्द अडाणी झाला, तर जो अज्ञानी आहे त्याला अहंकाराशी काही घेणं देणं नाही. म्हणजे द वन हू सिम्पली डझंट नो हू ही इज, or who doesn't have any misconceived notion about who he is always happy. याचं उदाहरण काय आहे? ते छोटंसं मूल राजू. त्याला अजूनपर्यंत त्या राजूपणाचा अहंकार उत्पन्नच नाही झालेला आहे, त्यामुळे तो आनंदातच आहे. परंतु जो ज्ञानी आहे, ज्ञानी म्हणजे कोण? अर्जुन. आता या महाभारतामध्ये पांडवांचे 5 भाऊ होते, आपल्याला माहिती आहे, राईट? तर जो सगळ्यात मोठा भाऊ होता धर्मराज, ही वॉज क्लिअर, ही यूज टू प्लॅन द वर्क आणि वर्क द प्लॅन. जो काही प्लॅन तयार केला असेल त्याची सगळी स्ट्रॅटेजी तयार करायची आणि त्यानुसार सगळं काम करून टाकायचं, राईट? दॅट इज हाऊ धर्मराज वॉज. भीम जो होता त्यांनी हे ठरवलेलं होतं की आता ह्या दुर्योधनाला मी त्याची छाती फाडून त्याच्या हृदयातलं रक्त मी पिणार, किंवा त्या दुःशासनाला मी माझ्या मांडीवर बसवणार आहे आणि त्याला मारून टाकणार आहे वगैरे, अशा सगळ्या प्रकारच्या त्याच्या मनामध्ये ज्या इच्छा होत्या किंवा जे संकल्प त्यांनी केले होते ते तसं तो करणार होता. तो त्याच्याबद्दल पूर्णपणे क्लिअर होता आणि तो त्यांनी केलं. ही हॅड नो डाऊट व्हॉट ही वॉन्टेड टू इन द महाभारत. धर्मराज हॅज नो डाऊट. बरं, नकुल सहदेव हे त्या राजूचं उदाहरण आहे. ते म्हणायचे की हे धर्मराज आपले मोठे भाऊ आहेत, हे आपल्याला जे सांगतील ते आपण करू, सिम्पल. म्हणजे मग आपल्याला जास्त डोकं शिणवण्याची गरजच नाही ना. आपल्याला जे मोठ्या भावाने सांगितलेलं आहे, आपण मागे एकदा कुठला तरी श्लोक बघितला होता ना. कुठला श्लोक बघितला होता? की यद यद आचरती श्रेष्ठ तत्तत् एवेतरो जनः
स यत प्रमाणम कुरुते लोकः तदनुवर्तते. असा श्लोक आपण बघितला ना मागे. ज्याप्रमाणे समाजातले श्रेष्ठ लोक आचरण करतात त्याप्रमाणे इतर लोक त्यांचं अनुकरण करतात. तर ज्याप्रमाणे धर्मराज आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आम्ही आचरण करू. राजू, ठीक आहे. प्रॉब्लेम कोणाचा आहे? प्रॉब्लेम आपल्यासारख्या लोकांचा आहे, म्हणजे ज्यांना अर्धवट ज्ञान आहे आणि स्वतःचा अहंकार खूप आहे. तुमको पता है क्या मैं कौन हूं, मेरे को बहुत आता है, मेरे को मत सिखाओ, अपना ज्ञान अपने पास रखो. हम्म? तर अशा प्रकारचा जो अर्जुन आहे त्याच्या मनामध्ये संभ्रम असतो. तो अर्जुन कोण आहे? तो मीच आहे. जेव्हा माझ्या डोक्यामध्ये भलत्या चलत्या कल्पना असतात मी कोण आहे याच्याबद्दलच्या, तर अशा प्रकारची व्यक्ती जी असते ना ती काय करते, अहंकार विशेष करून अज्ञानी पुरुषांच्या मागे लागत नाही, परंतु ज्ञानवान पुरुषाचं नरड धरतं आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खायला लावतो. हं? तर अशी गंमत आहे त्या अहंकाराची. सो आय हॅव मिस्टेकनली अज्युम्ड माय सेल्फ टू बी हू आय एम नॉट. आय हॅव नॉट अंडरस्टूड माय ओन रिअल नेचर. त्याच्यामुळे अनेक प्रकारची कर्म करायला लावतो तो अहंकार आणि या संसारात गोते खायला लावतो. ज्ञानदेव महाराज जे आपल्याला जे समजावून सांगतायत ते समजा आपण समजू शकलो क्लिअरली तर किती चांगलं होईल. आता बुद्धी जे म्हणजे ते ऐशिया चिन्ही जाणीजे, बोलिले यदुराजे ते ऐके सांगो. आता बुद्धी जी म्हणायची ती पुढे सांगितलेल्या लक्षणांनी समजावी. तर बुद्धी म्हणजे काय, आतापर्यंत अहंकार काय ते सांगितलं बरं का. ती पहिले जी छोटीशी प्रकृती होती ना, छोटीशी म्हणजे जे सगळं आपल्याला दिसतं ते, जे व्हॉट एव्हर ग्रोस वर्ल्ड वी सी, दृश्य जगत, ते सगळंच्या सगळं 2-3 ओव्यांमध्ये निपटवून टाकलं. कारण की ते तर ऑब्व्हियस आहे, ते सगळ्यांना कळत आहे, राईट. त्याच्यानंतर अहंकार किती सूक्ष्म आहे त्याच्यासाठी 7-8-10 ओव्या ज्ञानदेवानी सांगितल्या. आता बुद्धीसाठी ते सांगणार, कारण की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या इतक्या सूक्ष्म आहेत, दे आर सो सटल, दे आर व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणजे आपल्याला ते कळतच नाही की हे काय आहे. सो दॅट्स हाऊ वी गेट एम्ब्रॉइल्ड इन द एजिटेशन्स ऑफ अवर ओन माइंड. आपल्या मनामध्ये ज्या काही अनेक वृत्ती उठत असतात सारख्या, त्या वृत्तींमध्ये आपण गटांगळ्या खातो. तर ते होऊ नये त्याच्यासाठी ज्ञानदेव महाराज आपल्याला हे सगळं समजावून सांगतायत. ज्ञानदेव महाराज म्हणतात, आता बुद्धी जी म्हणायची ती पुढे सांगितलेल्या लक्षणांनी समजावी, ती सांगतो ऐक. असं यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. तरी कंदर्पाचे निबळे, इंद्रिय वृत्तीचे निमेळे, विभांडून येती पाळे विषयांचे. तर कामाच्या जोरावर वृत्तीसह इंद्रिय ही विषयांचे समुदाय जिंकून घेतात. कामाच्या जोरावर वृत्तीसह, कामाच्या जोरावर म्हणजे कामनेच्या जोरावर, आपल्या इच्छेच्या जोरावर, वृत्तीसह इंद्रिये ही विषयांचे समुदाय जिंकून घेतात. आपली जी इंद्रिय आहेत ना ती सारखी त्या विषयांच्या मागे लागतात. विथ अवर सेन्स ऑर्गन्स वी विल ऑब्झर्व द सेन्स ऑब्जेक्ट्स. द सेन्स ऑब्जेक्ट्स म्हणजे विषय. तर आपली इंद्रिय त्या विषयांच्या मागे लागतात. ती आपली वृत्ती जी असते ना ती वृत्ती विषयाकार होते. आपल्याला समजा या टेलिफोनची इच्छा झाली तर माझं मन जे आहे ते या फोनचा आकार धारण करतं. सो दिस कन्झ्युम्स माय माइंड कम्प्लिटली. Anything in this world is like that. So when we are thinking about something, that thing will give its shape to the mind. So the mind will take the shape of that particular object. त्याला म्हणतात वृत्ती, विषय वृत्ती. वृत्ती इज मनाची आकृती किंवा मनामध्ये होत असणारे बदल, या सगळ्या वृत्ती. तर ती विषयाकार वृत्ती होते आपली, बिकॉज वी आर थिंकिंग अबाउट समथिंग लाईक दॅट, राईट. तर कामाच्या जोरावर वृत्तीसह इंद्रिये ही विषयांचे समुदाय जिंकून घेतात. म्हणजे द इंद्रिय आणि विषय दे ऑल बिकम वन आणि दे गेट एन्टँगल्ड इन इच अदर. अशा प्रकारे आपण अडकायला पाहिजे का सृष्टीमध्ये की अडकायला नको, हे प्रत्येकाने ठरवा. जर आपल्याला विषयांपासून आनंद होतोय अशा भ्रमात आपण असलो तर आपण तसं करू. तो सुखदुःखांचा नागोवा, जेथ उगाणो लागे जीवा, तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी. त्या सुखदुःखांच्या लुटीचा अंतःकरण जेव्हा जीवाला हिशोब द्यायला लागतं तेव्हा सुख आणि दुःख या दोहोंविषयी
ही जी योग्य निवड निश्चित करते ती बुद्धी आहे. सुख दुःखांच्या लुटीचा अंतःकरण जेव्हा जीवाला हिशोब द्यावायला लागतं. आपलं जे अंतःकरण आहे ना, अंतःकरण म्हणजे आवर माइंड, जेव्हा त्या सुखदुःखांचा हिशोब द्यायला लागतं. सो व्हेन इट स्टार्ट्स फिगरिंग आउट की कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला सुख झालं, कुठल्या गोष्टीमुळे दुःख झालं, तर त्यानंतर बुद्धी काय करते? बुद्धी विल ऑलवेज चूज व्हॉट इज सुखकारक. इज इट नॉट? मला तुम्ही सांगा की आपल्या इथे किती लोक आहेत जे बुद्धिपूर्वक दुःखी होण्यासाठी म्हणून आले तिथे, किंवा दुःखी होण्यासाठी म्हणून आपण काही करू. वी विल नेव्हर डू एनिथिंग टू बिकम मिझरेबल unnecessarily. So buddhi, our intellect, will always guide us in the direction of joy or bliss or happiness. Parantu how we get there, or whether our happiness is dependent upon achieving something, हे सुद्धा आपल्याला बुद्धी सांगू शकते की खरं सुख कशात आहे. तर पहिल्यांदी बुद्धी जी आहे ना, ती ज्याला आपण प्लेजर म्हणू, म्हणजे विषय सुख, त्याच्याकडे घेऊन जायला आपल्याला मदत करते आणि प्रवृत्त पण करते. So the buddhi that is oriented towards the world, oriented towards the things of the world, oriented towards विषय, ती बुद्धी आपल्याला अशा विषयांकडे घेऊन जाईल की ज्या विषयांपासून, ज्या विषयांसोबत संपर्क आल्यामुळे आपल्याला सुख होईल, किंवा हे पण आपल्याला सांगेल की या विषयाचा संपर्क आला तर तुला दुःख होईल, त्यामुळे ते करू नकोस. So buddhi, the discriminatory aspect of our intellect or of our mind, which is called the intellect, buddhi is intellect, which is the discriminatory aspect of our mind, that will always take us towards those things that are going to make us happy, and that will help us stay away from those things that are going to make us unhappy. हे काम बुद्धी करते, राईट. त्याच्या पुढे काय म्हणतात बघूया ज्ञानेश्वर महाराज. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज he says, तेव्हा सुख आणि दुःख या दोहोंविषयी ही जी योग्य निवड निश्चित करते, हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे दोष, का हे मेळ, हे चोख, ऐसे जे निवडी. तर हे सुख आहे, हे दुःख आहे, हे पुण्य आहे, हे पाप आहे, अथवा हे शुद्ध आहे, हे अशुद्ध आहे, याप्रमाणे जी निवड करते, जिथे अधमोत्तम सुझे, जिये साने थोर बुझे, जिया दिठी पारखिजे विशो जीवे. जिला निंद्य आणि उत्तम हे कळतं, जी लहान अथवा थोर हे काय हे समजते, आणि ज्या दृष्टीने जीव विषयांची परीक्षा करतो, जे तेज तत्वांची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे जे, जी ज्ञान या पदार्थाचं उत्पत्ती स्थान आहे. ज्ञान या पदार्थाचं उत्पत्ती स्थान आहे, म्हणजे व्हेअर नॉलेज बिगिन्स, व्हेअर नॉलेज स्प्रिंग्स आउट ऑफ. जी सत्वगुणाची वाढती अवस्था आहे, जिथून सत्वगुण वाढेल, आणि जी आत्मा आणि जीव यांच्यामधील जागेत राहते, आत्मा आणि जीव यांच्यामधल्या जागेत राहते. अर्जुना तेगा जाण, बुद्धी तू संपूर्ण, आता ऐके ओळखणं अव्यक्ताची. तर ही जी बुद्धी आहे ती जीव आणि आत्मा यांच्यामध्ये आहे. सो द इंटेलेक्ट इज केपेबल ऑफ मेकिंग अस रिअलाइज हू वी आर. म्हणजे आपण बुद्धीने सुद्धा निर्णय करू शकतो. समजा आपण समजून घेण्याची इच्छा आपल्या मनात ठेवली, वाढवली, आणि जर सत्संगामध्ये नियमितपणे येत राहिलो, तर ती आपली जी बुद्धी आहे ती आपल्याला विषयांकडे घेऊन न जाता आपण कोण आहोत हे ओळखण्याच्या दिशेने वाटचाल करायला मदत करेल. अशा प्रकारे समजा आपण त्या बुद्धीचा योग्य वापर केला तर आपण बरे राहू. पण जर आपण आपली बुद्धी विषयांपासून आपल्याला कशा प्रकारे सुख मिळू शकतं याच्यामध्ये जर घालवली, दवडली, तर मग आपण ह्या सापेक्ष जगामध्ये, या विषयांमध्ये, या
सृष्टीमध्ये, या प्रपंचामध्ये अडकलेला राहू. किती दिवस? अनंत काळापर्यंत. कारण की आपण ह्याच्यापासनं वर यायला तयारच नाही ना. तसं नको करायला. तर ह्याच्यानंतर अहंकार झाला, बुद्धी झाली. आता तिसरं काय? आता अव्यक्ताचं चिन्ह एक. अव्यक्ताचं काय चिन्ह आहे? पै सांख्याची असिद्धांती प्रकृती जे महामती तेची येथे प्रस्तुती अव्यक्त गा. हे महामते अर्जुना, सांख्यांच्या सिद्धांतांमध्ये जी प्रकृती म्हणून सांगितलेली आहे तीच इथे सांप्रत अव्यक्त आहे. सांख्यांच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती सांगितलेली आहे ती इथे अव्यक्त आहे. म्हणजे खरं तर आपण आतापर्यंत जी काही चर्चा केली त्याच्यामध्ये असा विचार केला की प्रकृती म्हणजेच क्षेत्र, परंतु ती प्रकृती जोपर्यंत मला अनुभवायला येत नाही तोपर्यंत ती अव्यक्तच आहे ना माझ्यासाठी सुद्धा. म्हणजे जेव्हा आपण झोपलेलो असतो रात्री, तेव्हा प्रकृती कुठे असते? तेव्हा प्रकृती आपल्यासाठी अव्यक्त असते. आणि नंतर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा ती व्यक्त होते. सो इट मॅनिफेस्ट्स इटसेल्फ फ्रॉम द अनमॅनिफेस्ट स्टेट. Prakriti will be experienced by us only if we are ready to experience it. Otherwise, the Prakriti will disappear. Will it not? हे सगळंच्या सगळं जग आपल्या जाणीवेमधनं नाहीसं होतं ना जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा, नाही का? झोपल्यानंतर आपल्याला जगाचं दर्शन कुठे होतं? नाही होत. परंतु आपलं जे चैतन्य आहे ते तर असतं ना. इट रिमेन्स. सो प्रकृती पहिल्यांदी अव्यक्त असते. सो इट इज अव्यक्त. अँड देन ड्युरिंग द वेकिंग एक्सपिरियन्स इट इज व्यक्त. सांख्यांच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती म्हणून सांगितलेली आहे तीच इथे सांप्रत अव्यक्त आहे. सांप्रत म्हणजे आत्तापुरती. आणि सांख्य योग मते प्रकृती परिसविली तू ते ऐसी दोही परी जेथे विवंचिली. आणि संख्या नामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृती मी ऐकवली. तेव्हा परा आणि अपरा अशा दोन्ही प्रकारांनी जिथे, म्हणजे अध्याय 7 श्लोक 4 व 5 तुला प्रकृतीची फोड करून सांगितली होती. मला आठवतं का? ते नाही का, खमनो बुद्धिरेवच, जे 5 तत्व आहे त्यानंतर बुद्धी आणि अहंकार वगैरे अशा प्रकारची अष्टधा प्रकृती आहे असं 7व्या अध्यायात 4थ्या श्लोकामध्ये सांगितलं ना भगवंतानी. आठवतं मला? तो श्लोक मला आठवत नाही कारण की मला श्लोक बी काही पाठ नाही आहेत. तर त्याच्यामध्ये समजावून सांगितलं होतं तेव्हा 5 महाभूत, त्यानंतर मन बुद्धी अहंकार, ह्या 8 गोष्टींनी प्रकृती तयार होते. द वर्ल्ड ऑफ एक्सपिरियन्स. सो अहंकार इज ऑल्सो विदिन द रेल्म ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजे मी कोणीतरी आहे हे कोण बघतोय? हे जो बघणार आहे तो वेगळा असायला पाहिजे ना जे बघितलं जाते त्यापेक्षा. इव्हन बुद्धी ही आपण बघण्याची गोष्ट आहे. म्हणजे बुद्धी कसं आहे की दादा तुम्ही मला जे काही सांगताय ना आता ते मला काहीच समजत नाही. तर मला समजतंय किंवा मला समजत नाही आहे हे कोण ठरवतं? बुद्धी. पण मला समजत नाही हे कोणाला माहिती आहे? तुम्हालाच तर माहिती आहे ना. सो बुद्धी इज ऑल्सो ए पार्ट ऑफ द ऑब्झर्व्ड वर्ल्ड. बुद्धी आणि अहंकार या दोन्ही गोष्टी ऑब्झर्व्ड वर्ल्ड मधल्या आहेत. कारण की आपला अहंकार जो तो बदलू शकतो ना. सो करंटली आय हॅपन टू बी अन एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट, ही माझी एक ओळख आहे. किंवा आत्ता ह्या क्षणी आय हॅपन टू बी ए स्पीकर, ही माझी ओळख आहे. तो अनेक प्रकारच्या आपल्या ओळखी आपण सांगू शकतो की 10:30 ते 11:30 मी गीतेचा अभ्यासक आहे. त्याच्यानंतर आता हे सगळं संपला कार्यक्रम की देन आय विल बिकम एन एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट. सो आय विल टेक ऑन दॅट पर्सोना. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे कोण ऑब्झर्व करतंय? हे तर मीच ऑब्झर्व करते ना. So I am observing all of my various roles. I am observing my buddhi. I am observing the fact that I don't understand something and I understand something. So बुद्धी सुद्धा मीच बघतोय. तर हे इतकं सूक्ष्म आहे की हे सगळं समजून घेणं फार
कठीण आणि महत्वाचं पण आहे. लेट मी सी किती ओव्या आहे त्याच्यामध्ये. पुष्कळ ओव्या आहेत. तर देर इज नो वे वी कॅन फिनिश ऑल ऑफ दिस. सो व्हॉट वी विल डू इज वी विल स्टॉप हिअर नाव. आपण कुठपर्यंत आलो? परा आणि अपरा अशा दोन्ही प्रकारांनी जिथे तुला प्रकृतीची फोड करून सांगितली, तेथ दुजी जे जीवदशा तिये नाव वीरेशा येथ येथ अव्यक्त ऐसा पर्यावोहा. तिथे त्यापैकी दुसरी परा म्हणजे जीवदशा नामक प्रकृती आहे, तिला अव्यक्त असं नाव आहे. तर हे आता इतकं 1 तास आपण जे शिकायचा प्रयत्न केला, त्यानंतर आपली बुद्धी पुरेशी सॅच्युरेट झालेली आहे. त्यामुळे ह्याच्या पलीकडे आणखीन त्या बुद्धीवर आपण ताण न दिला तर बरं पडेल, नाही का? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.